नमस्कार मुलांनो, कसे आज सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 मधला प्रश्न 5वा कंटिन्यू करणार आहोत। गुणोत्तर व प्रमाण नवी गणित भाग 1 मधला सराव संच 4.2 मधला 5वा प्रश्न पण बघणार आहोत। राहिलेल्या प्रश्नांची व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ठीक आहे, आपण आता 5वा प्रश्न काय आहे ते बघूया। काय दिलं आहे त्यांनी, a/b बरोबर आहे 3/1 आणि b/c आहे 5/1। तर हे पहिलं आपल्याला सोडवायचं आहे आणि हे या ठिकाणी त्यांनी दोन प्रश्न आपल्याला सोडवून विचारलेला आहे। आता पहिला आहे a चा घन भागिले 15b वर्ग c कंसाचा घन आणि दुसरा आहे a वर्ग भागिले 7bc या राशींच्या किमती काढा। मग आपण आता त्याच्यातलं पहिलं उदाहरण सोडवूया। ठीक आहे, आता बघा पहिल्यातलं आपण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला a/b, त्याचं गुणोत्तर आहे 3/1 आहे। म्हणजे आपण हे कशा पद्धतीने लिहू शकतो, तर a भागिले b, a/b म्हणजेच a भागिले b असतं बरोबर। त्यांचं गुणोत्तर आहे 3/1 म्हणजेच आपण हे 3/1 अशा पद्धतीने लिहू शकतो बरोबर। मग यावरून आपण a ची किंमत काढू शकतो। तर a बरोबर आता 3 इथे आहेत ह्या साईडला, b भागिले आहे पलीकडे गेले की ते b गुणिले होणार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3b मिळतील। 1 ची काही 1 आहे ना नसला तरी चालेल, त्याची काही एवढी हे नाही आहे। म्हणजे a इथं छेदस्थ नाही, पलीकडे गेला की तो गुणिले होणार, म्हणजे 1 गुणिले a केला तरी तो aच असतो। ठीक आहे, मग त्याच्यामुळे इथं a हा या ठिकाणी जरी आपण ठेवला आणि b पलीकडे गेला गुणिले भागिले आहे पलीकडे गेला की तो गुणाकार झाला। ठीक आहे, मग त्याच्यामुळे a बरोबर आपल्याला 3b मिळाला बरोबर। त्यानंतर आता आपण b/c याचं सुद्धा तसंच करूया। त्याचं आता आपल्याला काय मिळेल बघा, तर त्यानंतर आता आपण हे करूया b भागिले c बरोबर। त्याचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा आपल्याला 5/1 म्हणजेच 5/1 करूया बरोबर। आता याच्यावरून आपण काय करूया, b ची किंमत काढूया, म्हणजेच b बरोबर c भागिले आहे तिकडे गेले की गुणाकार होणार, या ठिकाणी 1 भागिले आहे पलीकडे गेला की तो गुणाकार होणार। ठीक आहे, म्हणजेच 1 गुणिले b म्हणजेच b, मग या ठिकाणी किती होईल तर 5c होईल बरोबर। म्हणजे आपल्याला a ची किंमत मिळाली, b ची सुद्धा किंमत मिळाली आहे। ओके, मग आता आपण या ठिकाणी बघूया कशा व्हॅल्यू काढायचे ते। आता तुम्ही बघू शकता आपल्याला या ठिकाणी, तर आता a ची जी किंमत आहे a बरोबर आहे 3b आहे बरोबर। मग आपण आता काय करू शकतो, तर b ची किंमत आपण काढलेली आहे ती किती आहे 5c, ती याच्यामध्ये आपण पुटअप करूया, म्हणजेच 3b ची किंमत आहे 3 गुणिले 5c बरोबर। म्हणजेच आपल्याला a ची किंमत किती मिळाली आहे तर 5×3 15c है ना, म्हणजे a ची किंमत आपल्याला 15c ही मिळाली आहे बरोबर। म्हणजेच a हा 15c आहे आणि b किती मिळाला आपल्याला, तर b आहे तो 5c आहे बरोबर। आणि a आणि b याच्या व्हॅल्यू आपण आता पहिल्या उदाहरणामध्ये टाकूया। आता पहिलं त्यांनी काय विचारलं आहे ते आहे तसंच लिहूया। पहिलं आहे a घन भागिले काय आहे तर 15b वर्ग c आणि कंसाचा घन आहे बरोबर। मग या ठिकाणी आपण काय करूया, तर त्याची किमती पुटअप करूया। तर आता a घन दिलेला आहे त्याने ना, मग आपण इथं लिहूया a घन म्हणजेच काय, आता a आहे आपल्याला 15c, मग तिथं आपण लिहूया कंसामध्ये 15c चा घन, a आहे 15c, त्यानंतर खाली 15 आहे तसेच घेऊया। b वर्ग, आता b आहे बघा आपला 5c आहे बरोबर, b आहे 5c, मग आता त्याचं आपण काय करूया कंसामध्ये 5c चा वर्ग आणि c जे आहे तर c आपण आहे तसंच ठेवूया गुणिले c आणि कंसाचा हा काय करूया, कंसाचा हा घन आहे। ठीक आहे, मग आता हे आपण सॉल्व करूया बरोबर। आता 15c चा घन आहे म्हणजेच काय होईल तर ते 15 आपण 3 वेळा लिहू शकतो आणि c चा घन आहे आपण आता काय करूया टर्म सेपरेट लिहायची। आता 15चा इथं घन आहे म्हणजेच इथं आपण काय लिहिणार, तर या ठिकाणी 15 गुणिले 15 गुणिले 15, 15 गुणिले आपण 3 वेळा का केलं, कारण का इथं घन आहे त्याच्यामुळे आपण 15चा या ठिकाणी 3 वेळा गुणाकार केला आणि c चं सुद्धा 3 वेळा गुणाकार करू शकतो, पण c गुणिले c म्हणजेच काय तर c घन असतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट c घन लिहिलं तरी सुद्धा चालते। त्यानंतर या ठिकाणी खाली हे खालचे छेदस्थानचे 15 गुणिले आता 5c चा वर्ग आहे बरोबर, 5c चा वर्ग आहे म्हणजेच हे कसं लिहिणार आपण, तर 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 का, कारण 5 आपल्याला 2 वेळा लिहायचे म्हणून मी 5 गुणिले 5 केलं आणि गुणिले हे c वर्ग, हा c वर्ग म्हणजे 5c चा वर्ग म्हणजे c वर्ग आला आणि हा c चा हा पहिला घात म्हणजे c चा यांचा गुणाकार केला तर c चा काय होणार घन होणार आहे, हा दुसरा घात आणि हा पहिला घात 2 आणि 1 हा 3 झाले म्हणजेच हा c चा घन आला। ठीक आहे, आणि हा आपला पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झाला। आता हे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे, म्हणजेच आता हे कसं येईल बघा। आता या ठिकाणी बघा 5×1 5, 5×3 15 ओके, 5×1 5, 5×3 15। ठीक आहे, त्यानंतर हे 15 आणि हे 15 काय झाले कॅन्सल झाले
ठीक आहे. आणि हा सी आणि हा सी वरचा सी क्यूब आणि खालचा सी क्यूब हे सुद्धा काय झालं कॅन्सल झालं. म्हणजे वरती फक्त काय राहिलं तर 3 गुणिले 3 राहिलं. बरोबर. आता 3 गुणिले आणि हा कंसाचा घन आहे तसंच ठेवायचं बरं का. आतले सी घन आणि आतले सी घन हे सी घन दोन्ही कॅन्सल झाले पण कंसाचं घन आहे तसंच आहे आणि हा या कंसाचं घन होईल. म्हणजेच आता इथं राहिले किती आपल्याला तर 3 गुणिले 3 राहिले. बरोबर. म्हणजेच काय तर 3 त्रिक 9 होतात. 3 त्रिक 9चा घन आणि 9चा घन हा किती असतो तर 9चा घन म्हणजेच 9 गुणिले 9 असतात. आता 9 गुणिले 9 9 81 81 गुणिले 9 आणि 81 गुणिले 9 हे जर केलं तर ते किती असतं 729 असतं. किंवा जर तुम्हाला 9चा घन माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट 729 लिहिलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं आणि याचं तुम्ही फायनल उत्तर लिहू शकता. राशीची किंमत म्हणजे त्याने जो पहिला प्रश्न विचारला आहे त्याची किंमत बरोबर किती आहे तर ते 729 आहे असं तुम्ही फायनल उत्तर लिहू शकता. ठीक आहे. आता आपण 6वा प्रश्न काय आहे ते बघूया. तर 6वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए बरोबर 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमुळात बी तर ए भागिले बी हे गुणोत्तर काढा. बरोबर. आता हे आपल्याला वर्गमुळात या संख्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि आपल्याला आता काय करायचं आहे तर त्याचं गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला जे त्यांनी दिलेलं आहे ते आपण आहे तसंच लिहूया. बरोबर. त्यांनी काय दिलं आहे बघा तर वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए आणि बरोबर 0.4 गुणिले 0.04 गुणिले वर्गमुळात बी असं त्याने दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच आता हे आपण कसं लिहू शकतो तर वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 हे वर्गमुळात लिहिलं आणि गुणिले आता हे ए जे आहे ते वर्गमुळात आहे जसं आपण सेपरेट लिहिलं तर ते वर्गमुळात ए होईल. बरोबर. कारण हे सुद्धा वर्गमुळात आहे सेपरेट केलं तर ते वर्गमुळात प्रॉपर ए होईल. त्यानंतर पुढचं जे आहे ते 0.4 गुणिले 0.04 आणि गुणिले वर्गमुळात बी ते आहे तसंच राहील. बरोबर. मग आता आपण काय करूया तर वर्गमुळात ए भागिले वर्गमुळात बी करूया. म्हणजेच कसं होईल आपलं तर वर्गमुळात ए भागिले हे गुणिले आहे तिकडे आले की ते भागिले होईल म्हणजेच वर्गमुळात बी बरोबर. मग आता काय होईल ही जी संख्या आहे ती इथेच राहील आणि एला जे हे गुणिले आहे ते इकडे गेले की काय होणार भागिले होणार. म्हणजेच इथं काय राहील तर 0.04 गुणिले म्हणजे ही संख्या इथंच राहणार 0.04 भागिले एला ही संख्या गुणिले आहे तिकडे गेले की ते भागिले होणार. म्हणजेच भागिले काय होणार तर 0.04 गुणिले 0.4. ठीक आहे. म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे मिळालं. मग आता आपण नंतर काय करूया आता हे सॉल्व करूया. नंतर या ठिकाणी स्टेप करेल बघा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं 0.04 आहे आणि इथं 0.4 आहे. बरोबर. मग आपण काय करूया या स्वरूपामध्ये हे घेऊया. म्हणजेच इथं काय करूया 0.04 अगोदर घेऊया आणि 0.4 हे पलीकडे घ्यायचं. दोघां कसं लिहिलं तरी सुद्धा चालेल फक्त आपल्याला या टाईपमध्ये ते आणायचं आहे. म्हणजेच इथं आपण कसं लिहू शकतो तर 0.04 गुणिले 0.4 भागिले वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4. बरोबर. म्हणजे आता सेम झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर आता हे वर्गमुळामध्ये ह्या संख्या आहेत आणि ह्याला वर्गमूळ नाही आहे. मग आपण आता काय करायचं असतं याला वर्गमूळ नाही आहे मग आपण आता याला काय करूया या वर्गमुळात घालून त्याला आपण त्याचा वर्ग करूया. म्हणजेच कसं करणार आहोत बघा तर वर्गमुळामध्ये 0.04 गुणिले 0.4 कंसाचा वर्ग भागिले ही स्टेप मी तुम्हाला सांगते भागिले ही स्टेप अगोदर लिहूया 0.04 गुणिले 0.4. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे काय वर्गमूळ आहे. बरोबर. वर्गमूळ म्हणजेच काय तर समजा या ठिकाणी मी x घेतला. बरोबर. आता हे वर्गमूळ आहे म्हणजेच वर्गमूळ म्हणजे तर त्या संख्येचा 1/2 भाग असतो 1/2 भागात असतो आणि हा जो आहे तो कंसाचा वर्ग आहे. बरोबर. मग हा 2 या ठिकाणी हा 2 भागिले आहे म्हणजे छेदस्थानी आणि हा अंशस्थानी आहे. मग जर आपण याचा गुणाकार केला तर तो कसं होतो तर x चा 2 भागिले 2 घात होतो. कळलं तुम्हाला. म्हणजे जर यांचा जर भाग घेतला आपण b1 b आणि b1 b म्हणजे x चा पहिला घात म्हणजेच x राहतं. बरोबर. म्हणजेच आपण जर या संख्येला जर वर्गमुळात घालून जर स्क्वेअर केला तर त्याची किंमत हीच असते. कळलं तुम्हाला. आपण आता हा एवढा उद्योग का केला कारण छेदस्थानाच्या संख्येला वर्गमूळ आहे. आता यासुद्धा संख्येला वर्गमूळ आपल्याला हवं आहे आणि किंमत पण तीच पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण काय केलं तर या संख्येला आपण वर्गमुळात चिन्ह टाकून त्याचा काय केला आपण वर्ग केला. कळलं. आणि आता याचा वर्ग केला म्हणजेच आपण काय केलं वर्ग म्हणजेच काय असतो तर तो 1/2 घात असतो आणि ऑलरेडी कंसाचा वर्ग आहे. कंसाचा वर्ग आहे म्हणजेच तो या ठिकाणी अंशस्थानी असतो आणि
यांचा जर आपण भागाकार केला तर तो 1 असतो आणि 1 असतो म्हणजे तीच संख्या असते. म्हणजे ही संख्या आपण या पद्धतीने लिहिली तरी सुद्धा चालते, त्याची संख्या किंवा त्याची किंमत सेम राहते. फक्त आपण हे कशासाठी केलं तर खाली आपल्याला वर्गमूळाचे चिन्ह आहे म्हणून आपण हे केलं. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला ते समजलं असेल. ठीक आहे, मग आता नंतर आपण काय करूया तर या संख्येला आपण वर्गमूळाचे चिन्ह घेऊन ते काय केलं आपण त्याचा वर्ग लिहिला. इथपर्यंत कळालं. आणि हे खालचं जी छेदस्थांची संख्या आहे ती आहे तशीच आहे. आता हे सुद्धा आपण सिम्प्लिफाय करूया. आता वर्गमूळात ही जी संख्या आहे त्याचा हा वर्ग आहे, म्हणजे आपण हा जो कंस आहे तो आपण 2 वेळा लिहू शकतो. म्हणजेच आपण कसं लिहिणार तर वर्गमूळात 0.04 गुणिले 0.4 गुणिले वर्गमूळात 0.04 गुणिले 0.4. ठीक आहे, आणि भागिले तो जो कंस आहे ते आहे तसेच लिहूया. कोणता आहे कंस तर 0.04 आणि गुणिले 0.4. कळालं. म्हणजे आता आपण त्याच्यातलं काय करू शकतो तर त्याच्यातला हा कंस ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार, कारण का ती सारखी आहे बरोबर. त्याच्यामुळे अंशस्थांची ही टर्म आणि छेदस्थांची ही टर्म काय झाली कॅन्सल झाली, कारण का एकसारखी आहे. मग त्याच्यामुळे राहिली फक्त ही टर्म राहिली. म्हणजेच कोणती टर्म राहिली तर 0.04 गुणिले 0.4 कंसामध्ये वर्गमूळात 0.04 गुणिले 0.4 असे ती राहिलेली आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. किती आलेलं आपलं हे वर्गमूळात a भागिले वर्गमूळात b हे किती आलं तर वर्गमूळात 0.04 गुणिले 0.4 आलं आहे बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन्ही बाजूंचे वर्ग करायचे आहेत. तुम्ही कंसामध्ये लिहू शकता. काय लिहिलं आपण कंसामध्ये तर दोन्ही बाजूंचे वर्ग करून. ज्या वेळेला आपण दोन्ही बाजूंचे वर्ग करतो त्यावेळेला काय होतं तर हे वर्गमूळाचं चिन्ह पूर्णपणे निघून जातो आणि आतली किंमत आहे तशीच राहते. मग दोन्ही बाजूंचे वर्ग करून मग आपल्याला काय मिळणार तर a भागिले b मिळणार आणि यासुद्धा संख्येचं वर्गमूळ चिन्ह निघून जाणार. म्हणजे इथं काय राहणार तर 0.04 गुणिले 0.4 राहणार. इथपर्यंत कळालं. मग आता काय करूया याचा काय करूया आता याचा आपण गुणाकार करूया. आता याचा अगोदर आपण गुणाकार करू. या ठिकाणी मी करते 0.04 गुणिले 0.4. ठीक आहे, आता आपण काय करूया ह्याच्यातले सुरुवातीला मी काय करते तर हे सगळे आपण 0.चा विचार करायचाच नाही. म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा तर 4 चौक 16 होईल बरोबर. 4 0 0 होतील आणि हे 0. ठीक आहे, त्यानंतर हे पुन्हा सगळे 0 0 0 झाले बरोबर. म्हणजे इथं राहिले किती आपले बघा तर या ठिकाणी 0 0 आणि 16 राहिले बरोबर. आता या ठिकाणी बघा किती पॉईंट नंतरची किती आहेत बघा संख्या. ह्या पॉईंट नंतर 1 आणि 2 आहे आणि ह्या पॉईंट नंतर 1 संख्या आहे. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या तर 1 2 3 बरोबर. मग त्याच्यामुळे आपण पॉईंट देताना कुठून द्यायचं तर 1 2 3 म्हणजे या ठिकाणी पॉईंट देणार. म्हणजे 0.016 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे ह्याचं किती आलं बघा तर a भागिले b किती आले तर 0.016 आले. हा गुणाकार कळाला तुम्हाला. हां ठीक आहे कळालं असेल. ठीक आहे, म्हणजे 0.04 गुणिले 0.4 याचा अगोदर काय करायचं तुम्ही अगोदर दशांश चिन्ह काढून टाका आणि पूर्ण प्लेन गुणाकार करा आणि नंतर गुणाकार केल्यानंतर मग किती दशांश चिन्हाच्या पुढे किती आहेत ते काउंट करून मग त्याला पॉईंट द्यायचा. ठीक आहे, ओके. मग आता याचा गुणाकार आलेला आहे 0.016. ठीक आहे, मग आपण काय करूया दोन्हीही बाजूंच्या आता आपण या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पुढची स्टेप बघूया. आता तर आपली काय स्टेप होती a भागिले b बरोबर 0.016 बरोबर. आता आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला हे जो दशांश पूर्णांक आहे किंवा हा जो पॉईंट आहे तो आपल्याला घालून टाकायचा आहे बरोबर. मग घालून टाकायसाठी त्यासाठी मला कितीने भागावं लागेल तर पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत बघा 1 2 3 संख्या आहेत बरोबर. म्हणजेच मी एकावरती किती शून्य घेणार तर 1 2 3 शून्य घेणार. ठीक आहे, म्हणजेच मला हे पॉईंट घालवण्यासाठी 0.016ला कितीनं भागावं लागेल तर मला 1000ने भागावं लागेल. म्हणजे हे दशांश चिन्ह किंवा पॉईंट निघून जाईल. म्हणजे जर मी 0.016ला 1000ने जर भागलं तर हा वरचा पॉईंट निघून जाणार. म्हणजेच मला a भागिले b हा किती मिळणार हा a भागिले b आहे बरं का. a भागिले b हा मला किती मिळणार तर तो पॉईंट निघून जाणार. म्हणजेच हा मला मिळालं 0.016 आणि भागिले हा 1000 मला मिळालं. ठीक आहे, आता हे पुढचे 0 0 आहे ते नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच a भागिले b हा किती मला मिळाला तर 16 भागिले 1000 मिळालं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता आपण याचं काय करूया सिम्प्लिफिकेशन करूया. आता ह्याचं आपण काय करूया पुढं आता ह्याला आपण भागवूया. ठीक आहे, 2 1 2 4 2 6 2 चौक
8 आणि बे पंचे 10, बेसक 12, बेसत्ते 14, बेआठी 16. ठीक आहे, आपण खूप मोठा करत जाऊ म्हणजे तुम्हाला कळेल. तर बेआठी 16. ओके, आणि याला जर केलं तर किती होईल, याला जर समजा आपण 2ने भागलं किती होईल, बे के बे पंचे 10 म्हणजे तर 500 राहतील. बरोबर, म्हणजे इथं किती होईल बघा, तर 8 भागिले 500 झाले. ठीक आहे, याला पुन्हा पण भाग घालूया. बे के बे तिक्सा बे चौक 8. ठीक आहे, इथं पुन्हा आले 4. याला पुन्हा आपण 2ने भाग घालूया. बे के बे 2 4, 1 आणि बे पंचे 10 म्हणजे इथं आले 250 आले. ठीक आहे, आणि याला आता पुन्हा 2ने भाग घालूया म्हणजेच बे 2 4, आणि याला जर आपण 2ने भागलं तर आपल्याला किती मिळेल बघा, तर बे के बे 2 4 राहिला 1 आणि बे पंचे 10 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 125 मिळत आहे. 125 मिळालेलं आहे आणि हेच तुमचं काय आहे, उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजेच ए भागिले बी हे आपल्याला किती मिळालं आहे, 2 भागिले 125 मिळालं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे, आणि हे एकदम करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, एकदम डीपमध्ये जायची काही गरज नाही आहे. दशांश चिन्ह आपल्याला जर 1000 भागलं तर सिम्प्लिफाय करून तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर मिळते, किंवा जर डायरेक्टली तुम्ही भागाकार केला, हा मी तुम्हाला समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप भागाकार केला. तुम्हाला जर डायरेक्ट हा येत असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरीसुद्धा चालेल, काहीच अडचण नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा 6वा प्रश्न सोडवायचा होता. आता आपण शेवटचा प्रश्न काय आहे ते बघूया. तर ठीक आहे, आणि 7वा प्रश्न आपल्याला काय दिला आहे, x अधिक 3 x अधिक 11 बरोबर x वजा 2 x अधिक 1. तर एक्सची किंमत काढा. थोडक्यात काय तर ही 2 गुणोत्तर दिलेले आहेत आणि आपल्याला आता एक्सची किंमत काढायची आहे. बरोबर, आता त्यांनी जी गुणोत्तर दिलेलं आहे ते आपण लिहूया. म्हणजेच x अधिक 3 x अधिक 11 आणि दुसरं आहे x वजा 2 x अधिक 1. बरोबर, म्हणजेच काय तर आता हे म्हणजेच x अधिक 3 भागिले काय आहे, x अधिक 11 आणि बरोबर x वजा 2 म्हणजेच काय असते तर ते x वजा 2 भागिले हे काय असणार आहे, x अधिक 1 असणार आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, याचा आपण तिरकस गुणाकार करूया. म्हणजेच आता इथं काय येईल बघा, तर x अधिक 1 याचा तिरकस गुणाकार, x अधिक 1 गुणिले x अधिक 3 बरोबर हे x वजा 2 आणि याचा गुणाकार करूया. x अधिक 11 आणि गुणिले x वजा 2. ठीक आहे, आता हे आपण काय करूया तर सॉल्व करूया. आता आपण या xने या कंसाला गुणायचं आणि पुन्हा या 1ने ह्या कंसाला गुणूया. म्हणजेच इथं कसं येईल तर x गुणिले x अधिक 3 अधिक 1 गुणिले हा कंस गुणिले x अधिक 3. बरोबर, त्यानंतर इथं सुद्धा तसंच करायचं, या xने या कंसाला अगोदर गुणूया. म्हणजेच x गुणिले x वजा 2 अधिक 11 गुणिले हा कंस x वजा 2. ठीक आहे, ओके. मग आता आपण याचं आता हे सोडूया. म्हणजेच इथं काय येईल बघा, तर x गुणिले x म्हणजेच काय आला रे, तर इथं येणार x वर्ग अधिक x गुणिले 3 म्हणजे इथं आला 3x, परत 1 आणि x म्हणजेच किती, 1 गुणिले x किती असतो तर तो xच असतो आणि अधिक 1 गुणिले 3 तो असतो 3च. त्यानंतर इथं बरोबर x गुणिले x म्हणजेच हा किती आला तर x वर्ग आला वजा, या ठिकाणी वजा आहे मग इथं वजा द्या. x गुणिले 2 म्हणजेच इथं आला वजा 2x, त्यानंतर अधिक 11 गुणिले x म्हणजेच इथं आला 11x आणि या ठिकाणी वजा आहे त्याच्यामुळे वजा द्या. 11 गुणिले 2 म्हणजेच किती आले तर 11 2 22 म्हणजे वजा 22 आला. ठीक आहे, ही अशी स्टेप आपल्याला गुणाकार करून ही स्टेप आपल्याला मिळते. मग आता आपण पुढे बघूया. आता याच्यामध्ये काय करायचं, तर इथं आहे x वर्ग 3x आहे. मग आता ही स्टेप आपण कसं लिहिणार बघा, तर या ठिकाणी आता या ठिकाणी हे जे x वर्ग आहे ते आहे तशीच येणार आणि 3x अधिक x म्हणजे हा x म्हणजे 1x असतो, म्हणजे 3x अधिक 1x म्हणजेच ते झाले 4x झाले, अधिक हा 3 आहे तसेच आहे. पुन्हा पुढचा x वर्ग आहे तसंच घ्यायचा, त्यानंतर हे वजा 2x आहे आणि अधिक 11x आहे. बरोबर, मग 11तून 2 गेले राहिले किती तर 9 आणि मोठ्या संख्येला चिन्ह अधिक आहे त्याच्यामुळे उत्तर किती येणार तर अधिक 9x येणार. बरोबर, 11तून 2 गेले राहिले 9, मोठ्या संख्येला चिन्ह अधिक असल्यामुळे उत्तर अधिक येणार. मग 9x आणि पुढचे जे वजा 22 आहेत ते आहे तसेच राहणार. ठीक आहे, मग आता पुढं आपण बघूया. आता नेक्स्ट स्टेप काय आपली, तर हा x वर्ग आहे आणि हा x वर्ग. ठीक आहे, मग हा x वर्ग जर आपण इकडे घेतला तर तो काय होणार वजा होणार. आपण आता या ठिकाणी लिहूया. म्हणजेच x वर्ग, आता हा x वर्ग या ठिकाणी अधिक आहे, इकडे गेला तर काय होणार तर तो वजा होणार. वजा x वर्ग प्लस हे 4x अधिक 3 आहे तसेच आहेत आणि इथे राहिलेले काय आहे तर 9x वजा 22 आहे. ठीक आहे, आता हा x आणि हा x 1 आणि प्लस x वर्ग वजा x वर्ग काय झाले कॅन्सल झाला. ठीक आहे, म्हणजे इथं कोणती स्टेप राहिली फायनल तर 4x अधिक 3
आणि बरोबर इथं राहिली 9x वजा 22 ही स्टेप राहिली. ठीक आहे. तर कोणते स्टेप होतं आपल्या 4x अधिक 3 बरोबर 9x वजा 22 होती. बरोबर. मग आता आपण या ठिकाणी काय करूया 3. आता ही 3 आहे तशीच ठेवूया. इथं वजा 22 आहे, इकडे पलीकडे आले की ते प्लस 22 होणार. प्लस 22 बरोबर हे 9x आहे तसेच घ्यायचे आणि 4x अधिक आहेत पलीकडे गेले तर ते वजा 4x होणार. म्हणजेच 22 आणि 3 किती होतात तर ते 25 होतात. 25 बरोबर 9x मधून 4x गेले किती राहिले तर ते 5x राहिले. ठीक आहे. मग आता आपण काय करूया हे 25 भागिले xला 5 गुणिले आहे तिकडे गेले किती भागिले होणार आणि पुढचे x आहे तसेच. म्हणजेच 5 1 5 5 5 25. म्हणजेच आपल्याला xची किंमत किती मिळाली आहे तर 5 मिळाली आहे. ठीक आहे. ओके. म्हणजेच आपल्याला xची किंमत किती आहे तर ती 5 आहे. म्हणजेच xची किंमत ही 5 आहे आणि आपल्याला फक्त त्याने xचीच किंमत त्याने आपल्याला विचारली होती, तर ती अशा पद्धतीने काढायची होती. ठीक आहे. ओके. तर याचबरोबर आपला सराव संच 4.2 संपलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.3 कंटिन्यू करणार आहोत. ओके. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.